काही कळालं का? राजकुमारी का म्हणून रडल्या ते? मायामुळे झालंय सगळं. बहुतेक मीच वाकडी छत्री पकडली काय की, आणि त्याला ऊन लागलं म्हणून त्या रडायल्यात. पे बंट्या, ऊन लागलं म्हणून काय रडतील त्या? ए रे, अरे मिथून दाद्या, इंग्लंडच्या आहे त्या, काय सांगता येतं? तसंच झालं असल, नाहीतर काय सांगता येतं? हा, पण पाटलांच्या घरातून निघाल्या आणि लगेच रडायला लागल्या. काय झालं काय माहित. Hello everyone, I have one important news to announce. no. Yes, Madan, this is my family as well. I have to share my feelings with them too. गोपू, काय म्हणले राजकुमारीजी? ते आपल्या समद्यांना एक कुटुंब मानतात, तेव्हा त्यांना त्यांच्या भावना आपल्याशी शेअर करायच्यात, म्हणजे सांगायच्यात. Gopu, you have explained everything, right? येस. मारिया, No, Madan, don't be shy about this. Nana, you made me chief supervisor in Mankal's wedding. You included me as if I always want to be part of it. This family, this house, made such a comfortable space for me that I always have and want to be in my life. I'm so happy and grateful too. So, to make things more happier and official, I and Madan have decided to get married after 2 days of Manka's marriage. Madan have promised me that. And I can't wait for it. Isn't it a good news, Casual? हा, त्याले आनंदी आहेत असं म्हणते. नानांनी लग्नामध्ये त्यांना प्रेषक बनविलं, त्यामुळे आता समध्या जबाबदाऱ्या घ्यायला त्यांना लय भारी वाटते. तुला मग काम आवडलं ना काजू? हा हा. ती म्हणते मंगीचं लग्न झाल्या 2 दिवसानंतर लग्न करायचं म्हणली. ते आताच बोलली ती, इथे येऊन सांगितलंच ना भाऊ. हायला राजकुमारींना काय आनंद होतोय घरातले काम करायला. असं अगं मगा काऊन रडत होत्या त्या? ऐ, ते पाटलांच्या घरामध्ये 2 बायका पाहिल्या ना, त्याच दुःख झालं. नानांना जशी काळजी वाटते तशी. बाई, लय हळव्या मनाच्या आहेत राजकुमारी. तिकडे इंग्लंडच्या महालामध्ये सुद्धा लई कायद्यांना शिक्षा माफ करायला लावली तिनं तिच्या आजीला. हा,
लय चांगल्या मनाच्या आहेत राजकुमारीजी. नाही तर लोकांच्या डोळ्यात नुसतं खुसपटच असते. मम्मी, अगर राजकुमारी खुश झालात ना, हेच महत्वाचं आहे. हे बरोबर बोलले हा वहिनी तुम्ही. त्याच्या खुशीत आपली खुशी आहे. Look, Madan, everyone is happy for our wedding. एस. मला वाटतंय तुमच्या लग्नासाठी सगळे आनंदी झालेत. काय म्हणलं राजकुमारीजी? मंगीचं लग्न आहे ना, तर समजायला खुश दिसायलेत. राजकुमारी जी, ओ बस ते को जाना है ना, आप संग में चलो. हाँ, Basta? Basta is our ritual. In that, we purchase clothes for groom and bride. The clothes are specially bought. Oh, it means in Mangal's wedding, it would be Madan's and mine. So, as a chief supervisor in Mangal's wedding, I need someone to help me in all of this. तिचं म्हणणं आहे की मी चीफ सुपरवायझर पण आहे आणि माझं लग्न बी. मग मला मदतीला कोणतरी पाहिजे. त्या म्हणतायत की लय कपडे खरेदी करायचेत ना, तर एकमेकांना मदत करा असं म्हणाले. राजकुमारी लईच हुशार झाल्यात. आता बस्ता बांधताना जरा नवीन कपडे घे, पांढरे पांढरे नको. ते म्हणते दिल तुत्रीत. मदत कोणाची घेणार? तुझीच घेणार. दुसरा आहेच कोण तिच्या मदतीला येत? Oh, sorry. Do you have struggle with that? Huh? Should I help you with it? Huh? Should I help you with it? हाँ, ये पिन लगा के रखा ना तो पदर नीट राहतो ना. Let me try this. Oh, राजकुमारी. You wanna fix this, right? Huh? Give me. हात एक हळूच खाली टोचो आणि वर काढून टुचकून त्याच्यात टाकायचं. It's done. हा ग बाई, जमलं की. नम्रत एक. Shashuk, Huh? I need your help. Huh? Today, we go bust the clothes, shopping. It's my wedding. I'm uncle's as well. Marriage. You help me. I need your help in everything. Huh? Will you help me in buying sari? साडी. Will you stay with me? हा हा, साडी बघायला मदत करू असं म्हणताय वय. चलेंगा चलेंगा. Thank you. हा.
काजू ए काजू हा नाना आले आले. Oh, Nana is calling us. Let's go. दाद्या, मी आधीच सांगून ठेवलंय बर का, मला पाहिजे ताल्यावानीच साडी पाहिजे, अगदी तसाच कलर आणि तशीच डिझाईन. अगं मदन काही म्हणणार आहे का? हा, तुला जी घ्यायची ती घे ना. खरे मदन. मग काय तर. हा आता मदन भाऊजी हा म्हणूत नाहीतर नाही म्हणूत, पण मी चांगल्या रेंजची साडी घेणार आहे. तू अख्खी दुकान विकत घे, मला काहीच म्हणणं नाही. नाही म्हणजे नाना मी बी जरा भारीतली शेरवानी घेणार बरं का. नाही म्हणजे कसं आहे, जेडपी अध्यक्षाला शोभली पाहिजे ना. हा आणि मी बी ग्रामपंचायत सदस्याला शोभन अशीच साडी घेणार आहे. राणीबाई, मदन हाय खर्चायला, तुला जशी पाहिजे तशी घे. ए, त्या काजूची मम्मी मिथूनचं काय आहे? अहो ते आयरानाला गेलेत, मी म्हणलं होतं त्यांना बसतेला चला म्हणून. हा, त्या हावसाला लई मान लागतो, रुपयाची नाही दानत आणि म्हणी मला कामून नाही मानत. गेली लगी, नंतर साडीवरून भांडल्याशिवाय राहत नसती ती. आहे राहू दे ना. अरे लगन जवळ आलंय, उगा कायला भांडण. नान्या, Let's go. So, everyone is ready? Everyone buy 2 sets of clothes, please. टू म्हणजे दोन दोन ड्रेस घ्यायचं म्हणताय का? नाही का गोप्या दादा? हा हा मग वहिनी, तू बी 2 साड्या घे. आजी, तू बी 2 साड्या घे. आणि म्या नवरी तर म्या 4-5 साड्या घेते. हा बाई, घे घे. आईला मार्याचा उत्साह बघून मंगीचा बस्ता कमी आणि मार्याचाच बस्ता जास्त वाटतोय. चला चला, ऊन व्हायच्या जायला पाहिजे, यायला संध्याकाळ होईल. चला चला ग पोरियो. चला चला. या दोघे अशा हात धरून का चालले रे? दोघे मिळून तुला खड्ड्यात टाकणार आहेत ना. काय बोलला? नाना नाना आलो. त्याला आलं दुकान आलं, उतरा. हा नाना नमस्कार. नमस्कार नमस्कार. राजकुमारीजी, तुम्ही येणार म्हणून आम्ही सगळी तयारी करून ठेवली आहे. कूलर पण आणून ठेवलाय आणि लाईट जर गेली तर 2 माणसं पण आणून ठेवले हवा घालायला, म्हणजे टेन्शन नको. You come so manage cooler for you and try to do his best. Oh, nice. This is all for my Basta. Look, Madan. Even shopkeeper is happy for our wedding. एस एस. या 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 या. हा, चलो चलो. चला. राजकुमारजी बसा बसा खुर्ची. No, no, I don't want this. नाही नको म्हणते ते, असू दे. बाई, घरच्या माणसावानी झालेत राजकुमारी. आपण जसं करू तसंच करतात. समजा मदन मुळे होतंय ते. मदन इंग्लंडला जाऊन मोठा मसाला किंग झाला, लाखो करोडचा बिझनेस आहे त्याचा. अहो बिझनेसचा सोडा नाना. अहो इंग्लंडची राणी मदनच्या मांडीला मांडी लावून बसती, म्हणून तर राजकुमारीजी आपल्या मांडीला मांडी लावून बसतायत. भांडी आता इथं काय आले भांडी?
आधी साड्यांचं बघू मग भांडी घेऊ. ए भाऊ, अरे राजकुमारी मांडीला मांडी लावून बसती असं म्हणतोय तो. हा सवय, मला वाटलं भांड्याचं म्हणले. हा, राजकुमारीजीला एक मोठ्या मनाच्या आहेत बाई. अहो एवढा मोठा पोरगा तुमचा तरी तुम्ही इकडं आलात. मला वाटलं तुम्ही तिकडेच लंडनला जाता की काय. हा अरे हा राव दाद्या, जायचं का तिकडं? हा बाई, तुझ्या मनात आलं तर अमेरिकेला घेऊन जाशील सगळ्यांना. कशा साड्या दाखवू? चांगल्या क्वालिटीचे दाखवा, भारी एकदम ब्रँडेड. नाण्या, आम्ही आमचं बघून घेतो, तुम्ही तुमचं बघा, नाही तर येळ लागल. हा हा चालन ना. हा ए पोरव, चला आपण तिकडे पाहू. हा चला चला चला. काका, आलिया भट्टाने जशी साडी घातली होती ना तशी दाखवा. तो समजा थापा खऱ्या वाटायला त्यांना. आज खर्चाचा डोंगर उभा राहिल्याशिवाय राहत नाही. फिकच वाटत जरा, दुसरं दाखवा. जरा भारीतलं दाखवा की. कसं आहे, मदन मोठा बिझनेसमॅन झाला म्हणून हा खर्च चाललाय, नाही तर आपल्याजवळ काय. हा पावसाचं पाणी नाहीये, औंदा पाऊस पडला म्हणून बरं आहे, नाही तर काय खरं आहे. हा मदन, तू बी चांगले कपडे घे. नाही तुमचं आता चालू द्या, तुमचं झालं की मग बघितो. हा चालेल ना. हा ते दाखवा. आओ ऐका ना, इकडे या ना. अगं आता मी माझा पाहू का तू पाहू? तूच इकडे ये. काय आहे सांग. आले सर. आओ 5,000ची 5,000 भारी आहे ना. घे घे, काय होत नाही. मदन आहे ना खर्चायला. हा चालन. ह्याच्यापेक्षा जरा भारी किमतीचं दाखवा ना. हो बरं दाखवतो. ही भारी वाटेल ना. ताई तुम्ही जरा गवळ वर्णाचे आहे, राजकुमारीला भारी वाटेल, त्यालाही उजळ आहे. Oh, nice. फोटो हो, राजकुमारीला साडी आवडली म्हणून. राजकुमारी येऊन गेला, हे नको का आमच्याकडे? बरोबर आहे, तेवढाच गल्ला वाढन तुमचा. हो हे समजा सोडा, पण मग हा शालू राहिला ना गो. काका, शालू दाखवा ना. शालू. What? शालू, नवरीचा शालू. What? व्हॅरिया. मंगे थांब जरा. गोपू भाऊजी, हा वहिनी, इकडे या ना जरा. हा आलो. सगळं काही सांगू नको, काळजी घे. हा काय झालं? त्यांना शालू काय असतं ते सांगा ना. शालू इज अ स्पेशल टाइप ऑफ डिझायनर साडी फॉर द ब्राइड ऑन हर वेडिंग डे. Why didn't you tell me this before? I want one for my wedding.
राजकुमारी शालू मागतायत लग्नासाठी.